देताना सरकारची पाठ थोपटून घेताना मवी आणि उद्धव ठाकरेंनाही टोले लगावले। राज्य सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आतापर्यंत राज्य सरकारने 31,000 कोटी शेतकऱ्यांना वितरित केले असून मागच्या सरकारपेक्षा 62% अधिक रक्कम शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं। तसंच नदी जोड प्रकल्पामुळे वाया जाणारं पाणी हे दुष्काळग्रस्त भागात वळवणार असल्याचं स्पष्ट केलं। तर आम्ही लेक लाडकी सारख्या लोकोपयोगी योजना आणल्या तर काही जणांनी लेक लाडका सारख्या योजना आणल्या। जे म्हणत होते मला बजेटमधलं काही कळत नाही ते मुख्यमंत्री झाले। शिवाय मवियानं बंद केलेल्या योजना आमच्या सरकारने पुन्हा सुरू केल्यात असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। सभागृहात गणवेश दाखवत मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांनाही यावेळी जोरदार टोला लगावला। फलोत्पादन, सिंचन, SC ST शेतकऱ्यांच्या योजना, पीक विमा यातून मिळून 90,99,000 एवढे 92 शेतकऱ्यांना सुमारे 7,080 कोटी रुपयांचा लाभ बाबा DBT मार्फत मिळालाय। तर आमच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षात 1,77,88,000 शेतकऱ्यांना 11,11,392 कोटीचा लाभ मिळालेला आहे। आकडे तपासून घ्या। विधान भवनाबाहेर प्रवीण दरेकर बोलतायत, थेट जाऊया। आणि रीतसर ते आपला जो काय म्हणणं आहे ते मांडत असताना थोडंसं प्रकरण त्या ठिकाणी समोरासमोर झालं। आक्रमकपणे प्रसाद लाडी त्या ठिकाणी बोलले, परंतु त्याचं उत्तर विरोधी पक्ष नेत्यासारख्या पदावर असणाऱ्या अंबादास दानवेंकडून अपेक्षित नव्हतं। त्यांनी जे काही शिव्या दिल्या त्या आपण पाहिल्यात, ऐकल्यात। आई बहिणींवरनं या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याकडून अशा प्रकारचं अश्लाघ्य, अशोभनीय असं वक्तव्य कधीच झालं नव्हतं। आणि म्हणून सकाळपासून सातत्यानं विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा किंवा त्याचं निलंबन सभागृहाने करावं अशा प्रकारची मागणी विधान परिषदेच्या सभापती निलमताई गोरे यांच्याकडे आम्ही केली। पुन्हा पुन्हा आम्ही त्या ठिकाणी समजावून सांगत होतो की विधिमंडळामध्ये जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन आपल्या इथेच याच ठिकाणी येऊन केलेल्या वक्तव्याला पुष्टी देण्याचं काम। माझ्यावर 80 केसेस आहेत, मी 4-4 वेळा तडीपार झालोय। मी पहिला आमदार नाही आहे, मी पहिला विरोधी पक्ष नेता नाही, शिवसैनिक आहे। आणि केलेल्या कृत्याचा अभिमान असल्याच्या राणा भीमदेवी थाटामध्ये प्रसार माध्यमांनाही त्या ठिकाणी त्यांनी दरपोक्तीच्या पद्धतीनं सांगितलं। त्यांना कल्पना नाही या महाराष्ट्राला एक वेगळा महिला सन्मान थोर नेत्या होऊन गेलेल्या सावित्रीबाई फुलेंचा आपण आदर्श घेतो। अहिल्यादेवी होळकर आहेत। अनेक महिला धुरीणांनी या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलंय, महिलांचा सन्मान जागृत करण्याचं काम केलंय। आणि त्याचा परिणाम काय होईल याचं भानही साधं विरोधी पक्ष नेत्याला राहिलं नाही। आणि म्हणून अखेर वारंवार सभागृहामध्ये निलंबनाची मागणी झाल्यानंतर सरकारनं या ठिकाणी सभागृहाच्या भावना लक्षात घेतल्या। संसदीय कार्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीनं प्रस्ताव आणला आणि 5 दिवसाकरता राज्याचे विरोधी पक्ष नेते हे आपल्या वर्तनातील अव्यवहारामुळे त्या ठिकाणी निलंबित झाले। आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे वक्तव्यावरून निलंबित झालेला पहिला विरोधी पक्ष नेता, अशा प्रकारचं एक काळीमा डाग उबाटाच्या या विरोधी पक्ष नेत्यांनी पक्षाला, आपल्याला आणि नेतृत्वाला त्या ठिकाणी लावून घेतला।
आणि एक काळाकुट्ट इतिहास त्या निमित्तानं या ठिकाणी लिहिला गेलाय. महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींनी त्या ठिकाणी मातांनी या सगळ्या कृत्याचा धिक्कार केला आणि मला वाटतं उद्धवजी ठाकरे यांच्याही लक्षात आलं की महिला भगिनींचा अपमान त्या ठिकाणी झाला आहे. त्यांनी माफी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या महिलांची मागितल्याचं समजतं. उद्धव ठाकरेंनी माफी मागितली, परंतु त्यांचं म्हणणं आहे की सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य असेल, त्याच्यानंतर अब्दुल सत्तारांचं वक्तव्य असेल, त्या सगळ्यांच्या वक्तव्याच्या संदर्भात देखील विचार करण्यात यावा. त्याच्यावरती कोण माफी मागेल? मला वाटतं तो विषय गंभीरच आहे. कुठलीही अशा प्रकारची गोष्ट समर्थनीय होऊ शकत नाही. परंतु आता तुमच्यानी त्या ठिकाणी शेण खाल्लं म्हणून आता जागी झाले. मग उद्धव ठाकरे काल का नाही बोलले, परवा का नाही बोलले, त्याच्या अगोदर महिनाभर का नाही बोलले? त्याच्यामुळे तुम्ही आता आपला फोकस तिकडे डायव्हर्ट करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु बुल से गई व हाऊस से नाही आती. भाऊ, राज्याच्या कृषी विभागात जवळपास 118 कोटी 86 लाखांचा घोटाळा झालाय आणि भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय किसान संघाने ती तक्रार केलेली आहे. मला वाटतं हे काय असेल त्याची दखल त्या प्लॅटफॉर्मवर घेतली जाईल. मला तो विषय माहीत नाही आणि त्याच्यावर तपशीलवार बोलणं योग्य वाटत आहे असं मला वाटत नाही. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता हिंदी प्रसाद बोलेल. हा, विरोधी पक्षनेते असं म्हणत होते की मी माफी मागायला तयार होतो, मात्र माझं ऐकून घेतलं नाही. कुठेतरी उपसभापतींना मला वाटतं विरोधी पक्ष नेत्यांना याचं भान पाहिजे. ते एवढं कॅज्युअल घेत आहेत की तुमच्या दिलगिरीनी माफीनी ज्या आई बहिणींचा उद्धार केला ते भरून येणार आहे का? तुम्हाला लाज वाटली पाहिजे की हा महाराष्ट्र मातोश्रीचा आदर्श मानणारा महाराष्ट्र आहे. मीनाताई ठाकरे आमच्या मांगल्य मूर्ती होत्या.